कोणी बी संघाची सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली. थँक्यू सो मच नितीनजी. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग. अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलगचा हा तिसरा दिवस. सतरंगी क्रिकेट संघ इडूटन बी यांच्या माध्यमातून आपण म्हणतो ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 11 वर्षापासून ही क्रिकेट टुर्नामेंट मैदानावरती पाहायला मिळते आणि मागच्या 2 दिवसामध्ये आपण खूप चांगलं क्रिकेट देखील बघितलं. बघा, खास करून गावदेवी चायनीज यांच्या माध्यमातून आम्हाला 3 दिवस जेवणाची व्यवस्था आमचे अजयदादा काळन यांचं मनापासून आभार. तसेच 21 धाबा जो सुंदर असा धाबा आहे आमचे सुखदेवजी काळन साहेब यांच्याकडनं उद्या सगळ्यांकरिता जेवण आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. आमच्या अजयजी काळन यांच्याकडनं 3 दिवस जेवणाची व्यवस्था आम्हा सगळ्यांना लाभली, त्यांचं देखील मनापासून आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच आमचे सुखदेवजी काळन जे 21 धाबाचे ऑनर आहेत, मालक आहेत, त्यांच्याकडनं देखील उद्या जो शेवटचा दिवस आहे निर्णायक दिवस सुपर संडे, त्याकरिता सगळ्यांना जेवणाची देखील व्यवस्था असणार आहे. चला आपण आता जास्त वेळ न घेता लगेचच मॅच ऑन करतोय. शुभ सकाळ सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोणी बीच्या अगेन्स्ट पडले संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. बीमर साठी DRS असणारी याची दोन्ही टीम आणि ज्या आजच्या ज्या टीम खेळतील या सगळ्या टीमच्या कॅप्टन याची आवर्जून नोंद घ्या, काळजी घ्या. तर मॅचला होते सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित सोबत गौरव आहेत. गौरव आपल्याला सॅकिंग एंडला पाहायला मिळतील आणि 22 बॉलिंग मार्कवरती अंपायरचा ग्रीन सिग्नल. व्हेरी गुड मॉर्निंग. पहिला चेंडू आजच्या दिवसातील रिलीज केला जातोय. पहिलाच बॉल अपील, तिकडे अंपायर मात्र सहमत नाही. डेरेक हिट एक्सेप्ट काय झालेला आहे, विकेटची संभावना होती. गंधरायचं पूजन होतं आमचे करणजी काळन यांच्या शुभ हस्ते. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होतं. सकाळचं सुंदर आणि अतिशय चांगला असा क्लायमेट आहे. गुलाबी थंडीचा आपल्याला थोडाफार आनंद अजूनही घेता येतो, कारण का थंडीचे दिवस आहेत आणि एक चांगला क्लायमेटमध्ये ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू खूप चांगला होता 22चा, गौरवला बीट करत असताना. सेकंड बॉल ऑन साइडला मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता. डीपला तिकडे फिल्डर त्यांना चूक होणार नाहीये. महत्वपूर्ण जेल. गौरवला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना कोणी बीला या मॅच मध्ये.
निशान अप्रतिम झेल डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये थोडेसे ते स्क्वेअर आहेत बघतो आपण. मिड विकेट सध्या ते कव्हर करत आहेत. 2 बाउंड्री एरियाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या बाहेर. सध्या तरी सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्ले पहिलं P1 सुरू आहे. राकेश आले उसटण्याच्या मैदानामध्ये. अप्रतिम राकेशनं बॅटिंग केली होती. तशीच काय बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. बागफुला जाऊन कट केलेला पंच करत असताना फटका चांगला आहे. टायमिंग देखील सुरेख, रन्स देखील चांगला मिळतील आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. चांगला फटका आपल्याला तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट अप्रतिम स्वतः इकडे तेजस भुईर आमच्या सोबत ऑपरेटिंग करत असताना, मिक्सिंग करत असताना सुंदर असं टेलिकास्ट. अपिश कडे बागफुला जाऊन कट करत असताना स्लाइस केलेला होता फटका. टायमिंग खूप सुंदर होतं. नेक्स्ट बॉल गती कमी समोर. इकडे झेल ड्रॉप झालेला आहे. आय थिंक तिकडे तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं मिड ऑफ आणि मिड ऑन इनफिल्डच्या आतमध्ये तिकडे हर्षल आपण बघतोय. शॉट खूप सुंदर खेळले होते. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. धाव सिंगल मेल. एका धावेच्या मदतीनं कोणीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 वरती. एक धक्का लागलेला. सुरुवातीलाच गौरव सेकंड बॉल वरती बाद झाला होता. इकडनं भागीदारी आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. मॉर्निंगच्या मॅच मध्ये 5 ओव्हरच्या 50+ जाणं गरजेचं आहे. आणि या मैदानावरती रन्स होत आहेत 50+, 60, 70+ रन्स आपण बघितलेला आहेत ओद विकेट. पुन्हा बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. रन्स इकडनं मिळतील. चेंडू वेगानं चाललेला आहे गली रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. जिथं तिथं होत या चर्चा या सतरंगी चषकाची. वावा करताना सहान तोर या बघा हो चषकाची. कॉन्फिडेंटली खेळले नव्हते. आयुष लागून चेंडू बघितला आपण गली रिजन थर्डमॅनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघतो आपण बॅटर जो सलामीला आलेला आहे रोहित ठोंबरे. या दोघांना एक चांगली भागीदारी पार्टनरशिप इकडे करणं गरजेचं आहे. कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये सेकंड बॉलवरती विकेट गेल्याच्या नंतर दबाव येत असतो. आणि सकाळचा पहिला सामना आहे. विकेटवरती बघतो आपण थोडासा ओस असावा त्याचा बेनिफिट बघूया पडलेला मिळतोय का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अपील थोडीशी झाली. जरूर रनआउटची देखील संधी होती. ती देखील मिस केलेली. डायरेक्ट हिट असता तर अंपायरने देखील विचार मनोज पवारनं केला असता. लेग बायचा इशारा अंपायर आपल्यापर्यंत आलेला. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोणी बीची धावसंख्या आपण बघतो डबल डिजिट मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोणी बीची धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर बोर्ड वरती एकूण 10 धावा आहेत. 10 धावा स्कोर बोर्ड वरती. एक खेळाडू बाद झालेला आहे. सगळा वेळ जास्त आपण कर्षित नका करू. नंबर विनंती असेल. आजच्या आपण जर मॅचेस बघितले तर आपल्याला खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. वाडेकर संघ देखील इकडे पोहोचलेला आहे. वाडेकरच्या अगेन्स्ट उंबाडे आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आजदेच्या अगेन्स्ट शिरोडे संघ आहे. खंबालपाडा देखील इन ऍक्शन मध्ये. आगासांच्या अगेन्स्ट ह्या चांगल्या मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळतील. आजचा तिसरा दिवस सतरंग क्रिकेट संघ एडूटने बी आयोजित पर्व 12वे 11 वर्षांपासून क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती बॉलर येत आहेत सेकंड ओव्हर मध्ये. रोशन चांगला चेंडू बोल्ट. काय चेंडू पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट करताना ठोंबरेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. व्हेरी गुड बॉलिंग. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागत असताना कोणी बिल या मॅच मध्ये 10-2.
फटका चांगला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर फक्त बघत आहे, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना फ्लॅटेड शॉट, रन चांगला मिळतील आजच्या दिवसातील पहिला मोठा फटका सिक्सर. सतरंगी चषकात रेंज मध्ये होता हा चेंडू आणि फटका देखील तेवढाच वेगवान खेळले. चेंडू सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 16 वरती. समोर पुन्हा एकदा खेळलेला फटका वेगाने तिकडे बघतो आपण, जपेश देखील पोहोचलाय. स्लीपर कव्हरला चेंडूची वस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज झालाय जालिंदर. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड एकूण 18 वरती 18. सेकंड पॉवर प्लेचा षटक मार्ग असताना P2 मध्ये चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, जरूर चांगला चेंडू. विकेट टू विकेट इकडे बघतो आपण, बॉलिंग होतीये या सेकंड ओव्हर मध्ये. रोहन मात्रेचे सातत्याने प्रयत्न आहेत की इकडनं रनआउटची विकेट देखील, जसा चेंडू त्याच्याकडे तो लगेच तो डायरेक्ट देखील करतोय या एंडनं. धाव मिळणार नाही त्याचा डॉट बॉल. रनचे देखील स्कोर बोर्ड वरती 18 धावा आहेत. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा. समोर पुन्हा एकदा फटका, जपेश डीप मध्ये कव्हर करतायत, चांगली फिल्डिंग, उचलून फेक करेपर्यंत वेगाना सेकंडचा कॉल. 2 धावा इकडनं डाऊन कंप्लीट झालेल्या आहेत. दोघांमध्ये कॉर्डिनेशन खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट देखील असतात. 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोणी बी टीमची धावसंख्या 10च्या सरासरीने 20 धावा पलकावरती. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. गौरव बघतो आपण बाद झालाय, त्याच्यानंतर रोहित बाद झालाय, मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जालिंदर सोबत आपण पाहतोय राकेश. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. दोन्ही या बॅटरकडे एक चांगला रेंज, एक चांगली बॅटिंग ते करू शकतात. त्या अनुषंगानं कोणीच तेच म्हणणं असेल की पहिल्यामध्ये जे खेळाडू बसलेत की या दोघांना जर शेवटपर्यंत खेळले तर जरूर एक चांगली धावसंख्या स्कोर कार्डवरती सेट होईल. या पहिल्या मॅच मध्ये तसाच काय प्रयत्न असावा. चला जास्त वेळ नका घेऊ, कारण का ऑलरेडी आज थोडासा उशिरानं वेळापत्रक सुरू झालेलं आहे. त्या अनुषंगानं जास्त वेळ खर्चित करू नका. आदर्श पडले आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून मॅच ऑन करायचे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स स्कोर बोर्डवरती 20. पॉवर प्ले संपलेले आहेत. P2 P1 कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला बाउंड्री रायझर जरूर इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. स्क्वेअर लेगला तिकडे बघतो आपण अक्षय आहेत, तिकडे बघतो आपण मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन देखील फिल्डर आहेत. समोर साइड स्क्रीनच्या दिशेनं मिड ऑफ इनफिल्डच्या थोडंसं आपण बघतो स्क्वेअर आहे. डीप मध्ये बावेशला कंटिन्यू केलेले फटका हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, डाऊन बॉल. अक्षय तिकडे जज करतोय, त्याचं जजमेंट चांगलंय. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. राकेशला 3रा धक्का लागत असताना खोनीला सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने. लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. नवीन बॅटर भूषण आला क्रमांक 5 वरती. भावेशला कंटिन्यू केलेले त्याच्या सेकंड स्पेल मध्ये. आणि भावेशनं पहिल्याच बॉल वरती विकेट घेतलेली. आखूट टप्प्याचा होता, हुक करायचं होतं राकेशला. टायमिंग तिकडे एवढं चांगलं नव्हतं. अक्षयचा डीप मध्ये खूप चांगला झेल. फिल्डिंग ज्या अनुषंगाने बघतो आपण सेट केलेली आहे त्या पद्धतीनं सध्या तरी बॉलिंग करत असताना भावेश. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, पुन्हा ऑन साइडला टर्न केलेला आहे. डीप मध्ये पुन्हा अक्षय सज्ज, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल. व्हेरी गुड फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला.
वेगानं थ्रो केला होता लगेचच. धाव मात्र इकडनं मेल. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दर 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 21 वरती. 21 धावा. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न असावा. कोणी बीचा टॉस जिंकून त्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतलेला. बावेश वेगवान चेंडू विकेट कीपरच्या हातात. राईज होत असताना चेंडू बघतो आपण पडल्याच्या नंतर टर्न आहे, बॉन्स आहे, या सगळ्या काही गोष्टी मग अशी सांगितलं की थंडीचे दिवस आहेत आणि या विकेटवरती जरूर असे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतील मॉर्निंगच्या पहिल्या सेशनमध्ये. आणि तसंच सुरू आहे. विकेट टू विकेट बॉलिंग होते चांगल्या टप्प्यावरती. सध्या तरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते भावेशकडनं. नेक्स्ट बॉल समोर डीप मध्ये पुन्हा फिल्डर आहेत. स्लीपर कव्हरचे पोहोचलेत. चेंडू शोधून फेक पण जरूर 2 धावा इकडनं मिळतील सहज देत. त्या प्रयत्न तोच होता की स्लीपर कव्हरला बीट करून त्याच्या डोक्यावरून फटका जरूर खेळणे. टायमिंग एवढं चांगलं नव्हतं. शुभान नशीबजी भंडारी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सतरंगी ट्रॉफी 2024 12वं पर्व सुरू आहे. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि पाहुण्यांचं मी समालोचक करण काळ मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम. ओद विकेट. पुन्हा वेगवान चेंडू. अपील तिकडे अंपायर सांगत असताना नाईट फॅक्टर आहे. या सगळ्या गोष्टी जरूर बघत असतात जेव्हा जेव्हा लेग साठी अपील होते. एक धावेतनं मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स एकूण झालेले आहेत 24 धावा. धावपलक आता बघतो आपण कमी गतीनं चाललेला पुढे. त्याचं कारण बॉलिंग खूप चांगली होते भावेशकडनं. विकेट टू विकेट बॉलिंग. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे. चांगली बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. या सेकंड एकल स्पेलमध्ये इम्प्रेस केलं भावेशनं. धाव मात्र शेवटच्या बॉलवरती मेल. एक सिंगल. एकूण षटकं संपलेली आहेत. यावेळेची पहिली 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळेस रन्स आहेत. त्या रन्स आपण पाहतो स्कोर बोर्डवरती 25 धावा. चला डीन्स ब्रेकर 12 पण आपण लगेचच पोचा मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था आपण करायचे. बघतो आपण गावदेवी चायनीज अँड मोमोज कॉर्नर शुद्ध शाकाहारी जो बरोबर एडुटने जो आमचा बस स्टॉप आहे तिथे तुम्हाला हा सुंदर असा प्युअर व्हेज गावदेवी चायनीज अँड मोमोज कॉर्नर आणि दत्त जयंती देखील आहे. जरूर आपण आनंद घ्या. आणि त्यांच्या माध्यमातून बघतो आपण 3 दिवस आम्हाला जेवणाची देखील व्यवस्था त्यांनी केलेली. त्यांचं मनापासून आभार. आमच्या अजय काळन यांनी आम्हाला सहकार्य केलेले या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मग आपण देखील जरूर टेस्ट घ्या. मोमोज देखील तेवढे सुंदर आहेत आणि व्हेज चायनीज देखील तिकडे तुम्हाला मिळेल जे आमचे स्पॉन्सर आहेत. त्याच्यानंतर उद्या 21 धाबा आमचे सुखदेवजी काळन यांच्या माध्यमातून सगळ्यांकरिता जेवण आहे. ऑडियन्स असतील, त्याच्यानंतर आमचे खेळाडू असतील, समालोचक असतील, अंपायर्स असतील, सगळ्यांकरिता उद्या 21 धाबाचे आमचे ऑनर सन्माननीय सुखदेवजी काळन यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी चायनीज यांच्या माध्यमातून जे आम्हाला 3 दिवस जेवण दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हे सगळे आमचे स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाची असते, गरजेची असते. स्पर्धा म्हटलं की आर्थिक पाठबळ काही ज्या गोष्टी आवश्यक असतात क्रिकेट टुर्नामेंट करिता. आमचे सन्माननीय मिथुनजी संत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण देखील VIP टाईजवरती यावं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सतरंगी या चषकामध्ये आलेल्या सगळ्याच खेळाडूंचे त्याचे आमचे मान्यवर देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. आमचे ग्रामस्थ आले आहेत मोठ्या संख्येने डुटणे गावचे. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या VIP टाईजवरती या. आपलं स्वागत आहे. अक्षयले 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती 3 ओव्हरच्या अखेरीस कोणी बीची धावसंख्या 25 वरती येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. जरूर अपेक्षा असतील या दोन्ही बॅटरना खेळावा शेवटपर्यंत आणि या एंडला धावा जास्त येतात. मगाशी देखील मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं एक चांगला फटका सिक्सर आपण बघितलं लॉंग ऑनला जालिंदरच्या बॅटमधून राऊंड विकेटला. खराब आहे चेंडू. भीमर घोषित केलं नो बॉल. काही रन्स इकडनं धावून देखील घेतला जात आहेत. नो बॉलचा इशारा प्लस धाव देखील 22चा इशारा अंपायर आपल्यापर्यंत आलेला. एकाच बॉलवरती बघा किती अंपायरला या दरम्यान इशारा आपल्यापर्यंत करावे लागतात.
भीमर देखील घोषित केलं, 22 रन्स त्या देखील सांगितल्या. त्याच्यानंतर येणारा चेंडू फ्रीटचा असेल. इकडनं जरूर चान्स घेण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा. फ्रीटच्या बॉलवरती एक भीमर टाकून झालेलं आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 27-27 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्ड वरती. अक्षय या चौथ्या षटकामध्ये 1 दिवस देखील इशारा लगेचच अंपायरनं केलेला अक्षयला. तर पुन्हा मॉन्स्टर टाकता येणार नाहीये. या अनुषंगाने येणारे 6 चेंडू महत्वपूर्ण आहेत. पुन्हा एकदा क्रॉस पॅट न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त दूर देखील गेला नाही. स्वतः अक्षय चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगली लेंथ आहे. पहिला चेंडू जरूर त्यानं खळा पाताला. त्याच्यानंतर चांगल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा कमबॅक करत असताना एक सिंगल जितन मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 28 धाव आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. त्याच्यानंतरचा चांगला षटक 22 पाहिला मला समोर ड्राईव्ह करत असताना. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचं देखील कॉल वेगानं. दुसरं देखील धाव इकडनं कंप्लीट केलेली आहे. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 30 आकड्यावरती आहे. 50 पेक्षा जास्त धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवणं गरजेचं आणि महत्वाचं असेल. आणि तसेच काय प्रयत्न सुरू झालेले आहेत. राऊंड विकेटनं अक्षय षटकातील नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट, विकेट टू विकेट बॉलिंग. आणि चेक करायचं अंपायरला. बघूया रनआउट करिता अंपायरनं 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. वॉलरूम मध्ये जरूर आपण चेक करू. त्याचबरोबर नुकतंच आदरणीय मदनजी म्हात्रे साहेब आमचे ग्रामस्थ आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी काकांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नॉट आउट. एक धावेतनं मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती एकूण रन्स 31. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स जे आहेत, जी धावांची जी गती आहे ती आपल्याला थोडी कमी पाहायला मिळते. त्याचं कारण बॉलिंग चांगली होती. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आदर्श पडलेकडनं राऊंड विकेटनं चांगला चेंडू. चांगला चेंडू. गती कमी केली. त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा होत असताना बॅटरचा टान्स कुठे. बॅटर कशा पद्धतीने इकडनं हालचाल करतोय तेव्हा जरूर माइंड मध्ये असतं बॉलरचे की यावेळेस जर आपण ही लेंथ जी आहे जर इकडे काय चेंजेस, काय बदल किंवा एखादा कमी गतीनं चेंडू आला तर त्याचा बेनिफिट होईल. आणि तोच बेनिफिट आता इकडे होत असताना अक्षयला. आणि आदर्श पडला डॉट बॉल. चांगली बॉलिंग अक्षय या षटकामध्ये आपल्या टीम करता करतोय. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू बघतो आपण फुल टॉस. आणि तिकडे अंपायर देखील सांगत असताना की फलंदाज बाद आहेत. LBW ची विकेट इथनं मिळते. कदाचित चेंडू टाकल्याच्या नंतर फॉलो थ्रू मध्ये आल्याच्या नंतर अंपायरला या सगळ्या गोष्टी तिकडे बघाव्या लागतात. आणि तसंच काय झालं असावं. मग फायनली अंपायर सेंटर आपल्यापर्यंत आलेला आहे. फलंदाज बाद. चर्चा या सतरंगी चषकाची वावा करताना सहान तोर या बघा हो चषकाची. हे साऱ्या गावाला अभिमान सतरंगी चषकाचे. हे साऱ्या सर आपण पुढच्या मासा टॉस देखील इकडे करणार आहोत. हर्ष 11 वाडेकरच्या अगेन्स्ट हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघ आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये.
समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल, धाव मात्र एक सिंगलच मिळेल. त्याचं कारण फिल्डिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. आदर्श पडले टीम करणं. षटक संपलेले देखून बघतो आपण 4. आमच्या उगम क्षेत्रांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स स्कोर बोर्डवरती एकूण 32 धाव आहेत. चला रे गाई करा. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कोणी बी संघ थोडासा बॅकफुटला मॅचमध्ये 32 धावा स्कोर काढत 50+ जाणं गरजेचं पहिल्या मॅचमध्ये. बघतो आपण पहिलं सेशन सुरू आहे आणि या सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये जरूर प्रयत्न असेल कोणी बीचे की इकडनं 50+ धावा. बॉलिंग अटॅक चांगला कोणी बीकडे, त्या अनुषंगाने जरूर प्रयत्न करावे लागतील. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती बॉलर प्रथम आलेले, प्रथम लास्ट ओव्हरमध्ये आलेले. मग या बॉलिंग ते कशी करतील. लपटी हा देखील एक अप्रतिम बॉलर आहे. आदर्श पडलेचा फिल्डिंग साठी जास्त वेळ झालेला प्लीज. धावा एकूण 32 आहेत. पहिली मॅच आजच्या दिवसातील प्रथम. पहिलाच बॉल चांगला आहे मात्र बघतो विकेट किपरच्या पाठी करा फिल्डिंग, त्याचा फायदा काहीशा रन्स इकडनं मिळतील. तेजस चेंडू पर्यंत फायनली पोहोचलाय. लेग पाहिजे इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. तोपर्यंत मिळतील या 3 धावा. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 3 न पुढे स्कोर कार्ड एकूण जाऊन पोहोचल्या 35 वरती. 35 धावा धावपलकावरती आहेत. षटक 5वं मार्गस्थ असताना बॅटिंगचा जो निर्णय घेतला पहिल्या या मॅच मध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये कोणी बी संघ बॅटिंग करतोय. क्लायमेट खूप चांगलं आहे, थंडगार सध्या तरी वातावरण आणि या पहिल्याच मॅच मध्ये चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू अपील LBW विकेट इथनं मिळेल. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना कोणी बीला चांगली बॉलिंग करतो या लास्ट ओव्हर मध्ये. बॅटर्स विवेक आलेत क्रमांक 7 वरती. प्रदीप आमच्या सोबत सध्या तरी स्कोरिंग करत आहेत. त्यांच्या देखील माध्यमातून चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. प्रथम नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. व्ही शेप मध्ये फटका समोर खेळत आहेत. तिकडे फिल्डिंग देखील तेवढी चांगली. सेकंडचा कॉल वेगवान, एक रिस्की आपण बघतोय धाव घेतलेली. रिस्क घ्यावी लागेल. डेट ओव्हर सुरू आहे. या ओव्हर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे आणि तसाच काय प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 37 धाव आहेत. स्कोर बोर्ड वरती ऐश लागते. पुन्हा चेंडू विकेट किपरच्या पाठी. हर्षल तिकडे आपण बघतो फिल्डिंग करत असताना थर्ड मॅनला एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 आकड्यावरती. स्कोर बोर्ड सिंगल डबल न पुढे झालेल्या डेट ओव्हर मध्ये देखील चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहतो. प्रथम कडनं लेन चांगले, चांगला टप्पा आहे आणि याचा फायदा होत असताना आदर्श पडलेला. चांगलं क्रिकेट, विकेट टू विकेट बॉलिंग, चांगली फिल्डिंग या पहिल्याच मॅच मध्ये. समोर पुन्हा ड्राईव्ह करत असताना वेगानं फिल्डर देखील पोहोचल्या. थोडीशी करा फिल्डिंग. 2 रन्स इकडनं अजून मिळतील.
2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड 40 आकड्यावरती. आणि अजूनही आपण जर बघितले या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. पुढच्या देखील मॅचचा आपल्याला टॉस इकडे कव्हर करायचे. लास्ट बॉल वरती येते विकेट. प्रथमने देखील केलेली चांगली बॉलिंग. या षटकामध्ये त्याचा बेणी पडत असताना आदर्श पडलेला षटक एकूण संपलेले 5. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये एकूण कोणी बिन धावा बनवलेल्या आहेत 40 धावा बनवलेल्या आहेत. 41चं टार्गेट असणार या मॅच मध्ये. हा सामना विजय करता आपण पुढच्या देखील मॅचचा टॉस करतो जातो. पुन्हा एकदा आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमचे प्रमुख अतिथी पाहुणे आणि मान्यवर असताना आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस करीत तिकडे असतील आमचे सहकारी समालोचक मित्र करण काळन. या आपण टॉस करूयात. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा 12वा पर्व सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी ग्रामस्थ मंडळ हेदूटने आयोजित सतरंगी चषक 2024. आणि तिसऱ्या दिवसाचा आपण दुसऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला गावदेवी उंबर्डे आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर हर्ष लवन वाडेकर. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत. मी मंचावरती उपस्थित आमचे आदरणीय मदनजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. That is the call. At City so toss विकास जाधव यांनी जिंकलेला आहे. काकांना विनंती करेन की पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवावी. आपण आसन ग्रहण करून घ्या. टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करणारात. या सीझनची सुरुवात होती आहे. या अगोदर कोणत्या स्पर्धेमध्ये खेळलात की पहिलीच मॅच खेळत आहे? ही दुसरी मॅच असेल आमची. पहिल्या स्पर्धेमध्ये काय घडलं होतं? जिंकला होतात की पहिल्याच मॅचला? जरूर आजूबाजूची गाव आहेत कल्याण पश्चिमेचे दोन्ही संघ आहेत. जेव्हा लॉट्समध्ये तुम्हाला समजलं की उंबर्डे संघ खेळणार आहे तुमच्या विरुद्ध का ऑलरेडी प्लॅनिंग करण्यात आली आहे? कारण वाडेगरच्या विरुद्ध खेळायचं. वाडेगरची फिरकी ही नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आहे. काय म्हणाल फिरकीच्या विरुद्ध कशी प्रॅक्टिस झालेली आहे? नाही नेहमी खेळतो तसंच खेळणार आम्ही. या स्पर्धेविषयी थोडक्यात? आयोजन तर खूप चांगलं आहे. दरवर्षी चांगलंच असतं. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अतुल टॉस किती इम्पॉर्टंट होता? बिकॉज सकाळचं सत्र आहे आणि टॉस तुम्ही गमावला. बॅटिंग करायची आहे. नक्कीच मॉर्निंग सेशनला टॉस इम्पॉर्टंट नसलो तरी बघू आता बॅटिंग आले रन मारण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. या क्रीडांगणावरती तुमचा खेळ गेल्या काही वर्षांमध्ये फार चांगला झालेला आहे आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये तुम्हाला अरविंद वत्रे काका वाडेगर संघाला पुरस्कृत करत असतात. काय म्हणशील पुरस्कर्त्यांविषयी? नक्कीच म्हणजे वत्र्या कामच्या भरोसा दाखवतो आणि आम्ही म्हणजे जिंकून पण देतो त्याला. कपिल विषयी मला बोलायला आवडेल. कपिल बऱ्याच वेळेला फार चांगली बॉलिंग करतो. कदाचित काही स्पर्धांमध्ये मग त्याला मार पडतो 15 ते 20. अन्यथा तो 6-7 धावांची षटका हाताळत असतो. काय सांगशील कपिल विषयी खास करून? कारण तुमच्या बॉलिंग युनिट मधला फ्रंट लाईन बॉलर आहे कपिल पाटील. नक्कीच कपिल थोडा आता बॅकफुटला आहे पण संघाला त्याच्यावर विश्वास आहे का तो कमबॅक करू शकतो. सिद्धू पाटील पुन्हा यंदाच्या हंगामामध्ये आम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल का? हो नक्कीच. शुभेच्छा तुला या मॅच साठी. सो म्हणजे कुठे जाऊ नका. टॉस नुकताच पार पडलाय दुसऱ्या मॅचचा वाडेगर विरुद्ध उंबर्डेचा. उंबर्डेने टॉस जिंकला. वाडेगरच्या विरुद्ध ते फिल्डिंग करतील. पण या मॅच मध्ये आपण पाहतोय खोणी बी आणि त्यांच्या विरुद्ध आदर्श पडलेला. पाहूयात कसा असेल चेस पडलेचा. कोण जिंकेल? सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी ग्रामस्थ मंडळ हेदूटने आयोजित सतरंगी चषक 2024च्या या 12व्या पर्वाचा पहिला विजय पाहूयात कोणाचा असेल? खोणी बीचा की पडलेचा? याचं प्रत्यक्ष धावत वर्णन या ऐकूयात पुन्हा एकदा. आवाज आजगाव डोंबिवलीचा नितीनजी काळन यांचा. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण. धन्यवाद राहुल यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणेशाला वंदन करून सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आयोजित सतरंगी चषक 2024 12वं पर्व तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच सोनू मोनू वाकलन संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये. ईश्वरी 11 सोनारपाडा संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेत ठरेल. आणि आज बघायचं आज 8 संघांमधून कोणता संघ क्वालिफाय होतो. पहिल्याच मॅच मध्ये खोनी बी संघाने 6 गडी बाद 40 धावा केल्यात. 41 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. 3 दिवस या स्पर्धेसाठी आपण पाहतो. जेवणाची व्यवस्था गावदेवी चायनीज अजय काळे यांच्या माध्यमातून. आणि उद्या एकविरा धाबा
सुखदेव काळन यांच्याकडनं संपूर्ण खेळाडू प्रेक्षकांसाठी उद्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सलामी जोडी मैदान दाखल झाली आहे. माय माऊली स्पोर्ट्सच्या वतीने सुद्धा उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आहे. काल समालोचकांसाठी टी शर्ट सुद्धा ते देणार आहेत. उदय भंडारी माय माऊली स्पोर्ट्सचे सर्वा. रोहन म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. पुन्हा त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 9 सेकंडला कुशलला तुम्ही पाहतायत आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज विवेक. एक वेगवान गोलंदाज विवेक. पहिला चेंडू आता आपण पाहतोय टॅप केले शॉर्ट पॉइंटला. चांगलं फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. काल खोनी ए संघ तुम्ही पाहिला, खोनी सी संघ पाहिला आणि आज खोनी बी संघ पाहतायत. पडले संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पडले म्हटल्यानंतर राजेशजी राऊत ओबी 11 त्यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर राजेश राऊत आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट आलाय. 41चा पाठलाग या मॅच मध्ये करत आहे. कोहलीने टॉस जिंकला तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. वेगचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळत आहे. शॉर्ट कव्हरला गौरव आहेत. फिल्डिंग चांगली आहे, मात्र 1 रन्स वेगाने पूर्ण केली. सिंगलने खातं उघडलं तर ते पडले टीमचं. 41 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. या स्पर्धेचा आपण विचार केला प्रथम क्रमांक 1,11,111 रुपयाचं कॅश प्राइज. कुशल या मॅच मध्ये 0 वरती बाद. सुरुवात झाली 12 डिसेंबरला. पहिला सामना भाल विरुद्ध देवीचा पाडा. भाल संघाने 75 केल्या, देवीचा पाडाने 75 केल्या. मात्र विकेटच्या आधारावरती ती मॅच भाल संघाने जिंकली होती. त्यानंतर खिडकाली संघाने 76 केल्या. त्या 76चा पाठलाग उसरगरने केला होता. त्यानंतर चौथ्या मॅच मध्ये खाडी विरुद्ध सोनारपाडा. ईश्वरी 11 सोनारपाडाने 72 केल्या होत्या. त्या खाडीला चेस झाल्या नाही. हे पहिल्या मॅच मध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो 40-41चा पाठलाग करायचंय. विवेकला विकेट मिळाली. 1 वरती पहिला धक्का लागला मैदानामध्ये पडले टीमला. रोशन आलेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. विवेक रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. रोशनच्या बॅट मधून पहिला चौकार. याच दरम्यान हेदुटणेचे लेजंड प्लेअर उमेश नाना पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी नानांना विनंती करेन की आपण मंचावर या. उमेश नाना पाटील आपलं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र पहिलाच चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय रोशनला रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार आलाय आणि त्या चौकाराची गरजही होती. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसराही चौकार आलाय रोशनच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली रोशन कुंभारने. विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. कमबॅक केलाय विवेकने. 2 चौकार विवेकला लागल्यानंतर 1 विकेटही विवेकने घेतली होती आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. धावा खर्च केलेत प्रतिभा मला सांगतायत 9. 1 विकेट मिळाली विवेकला. 41चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये.
आमचे मित्र अक्षय सुद्धा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये तुंबाडे संघामध्ये एक चांगले फलंदाज. मकर संक्रांत ट्रॉफी अजय आठवली खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती आणि येणाऱ्या काळामध्ये मकर संक्रांत ट्रॉफीचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 9 जानेवारी ते 14 जानेवारीला ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज भूषण येत आहेत. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. 41 पाठलाग करायचे, ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला. काल कोणी ए संघ तुम्ही पाहिला, कोणी सी संघ पाहिला, आज कोणी बी. म्हणजे खेळाडू भरपूर आहेत कोणी गावामध्ये आणि LNT 40+ कोणी संघ सुद्धा तुम्ही पाहतात. म्हणजे 4 संघ एकाच गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे वडवली A, B, C आणि वडवली 40+. वडवलीमध्ये सुद्धा 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. भूषण गोलंदाजी मार्कवर, फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव मिळेल. 1 निर्धाव संघ पुढे सरकते दुहेरी अंकामध्ये. 1-0. 10 वरती 1 विकेट म्हणजे 31 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. अजय काळेंच्या माध्यमातून 3 दिवस या स्पर्धेची जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहिली. गावदेवी चायनीज आणि उद्या एकविरा धाबा, सुखदेव काळन, निलेश काळन. दहा धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आपल्या स्क्रीनवरती काशीनाथ पाटील यांचाही फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. अरविंदजी वत्रेकर यांनी पुरस्कृत केलेला पुढच्या मॅच मध्ये हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर. भूषण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. सिंगल तिथे मिळाले, दुसरीचा प्रयत्न होता मात्र मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग आहे कोणी बी टीमची. 41 धावा जरी असतील मात्र मॅच सोडली नाहीये. 11 धावा धावपलकावरती लागल्या. 30 धावा इथून अजूनही करायचे आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो राहुल कमी धावांमध्ये सुद्धा मॅचेस रंगतदार होतात. काल सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. पहिला संघ उमेश पाटील यांनी पुरस्कृत केला संघ. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, अपील केलं जात आहे. फलंदाज बाद होईल. रोहन मात्रेला माघारी परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये लागत असताना दुसरा धक्का पडले टीमला. संग आलेत दुरू दुरून या हे दुटणे गावाने, गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान, हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान, हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे थँक्यू गावाने. डीजे. ज्यांनी आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. आणि यावर्षी नाही तर जिथपासून या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे, पहिल्या पर्वापासून तर 12व्या पर्वापर्यंत प्रत्येक पर्वामध्ये ज्यांनी आम्हाला या ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत, आदरणीय उद्योगपती कोळेगावचे रणजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. नक्कीच रणजित पाटील सुद्धा स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. 40+ क्रिकेट सुद्धा ते कोळेगावसाठी खेळतात आणि नक्कीच वडिलांच्या नावाने सातत्याने स्पर्धा कुठेही असू द्या त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि सतरंगी ट्रॉफी आणि हेडुडणे गावावरती नेहमीच त्यांचं करण प्रेम राहिले. पहिल्या पर्वापासून ते ट्रॉफीज देत आहेत, हे खूप महत्वाचं आहे. अजित पाटील असतील, रणजित पाटील, मात्र इथे विकेट मिळाली आणि योग्य डिसिजन होता. मनोज पवार यांचा ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच फलंदाज बाद आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट ओळखलं जातं. तेजस भोईर, साहिल, राज जोशी, हर्ष शेलार, रणजित पाटील यांचं आगमन झालंय. कोळेगावची त्यांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. राजेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ अध्यक्ष चषक मध्ये बाईक सुद्धा दिली होती. इथे सिंगल वेगाने पूर्ण केली जाईल. दिनेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. एक सिंगल मिळाली. 12 धावा दापल करती. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज भूषणचं कौतुक करेल आतापर्यंत. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 41चा जरी पाठलाग करायचा असेल मात्र 12 वरती 2 विकेट गेले आणि पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकात आम्ही धावा भरपूर पाहिलेले आहेत.
या खेळपट्टीवर. मात्र आता गोलंदाजांना मदत मिळते. जशी जशी दिवस पुढे चाललेत गोलंदाजांना फारसं मदत मिळाली या खेळपट्टीवरती. सतरंगी हेडूटने बी संघाने ही खेळपट्टी बनवली. अपील स्ट्रॉंग आहे. कदाचित भूषणलाही माहिती आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला म्हणजे अपील करणं हे काम असतं गोलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाबा आहेत त्या फक्त आणि फक्त करण आपण पाहतोय. 12-41चं टार्गेट म्हणजे 18 बॉलमध्ये 29 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. 18 चेंडू 29. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आयोजित सतरंगी चषक मिथुन संत यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. उमेश पाटील यांचं आगमन झालंय. बघा आता जी स्पर्धा आली घेसरची त्या स्पर्धेत पहिलं अर्धशतक उमेश पाटील यांनी ठोकलं होतं आणि सर्वाधिक धावा राहिल्या हेडूटने 87. तो रेकॉर्ड ब्रेक कोणी केला नाही. हेडूटने संघाचे क्रिस गेल, उमेश पाटील, नवनाथ पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लगेच लावायची. 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता. ज्यावेळी पारवा खेळून मैदानात पाणी घेऊन येईल त्यावेळी तुमच्याकडे वेळ असतो की तुम्ही एक्झॅक्ट टीम मीटिंग करू शकता. 2 षटकात फक्त 12 धावा आल्यात. 18 बॉलमध्ये 29 रन्स अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. म्हणजे लक्ष अजूनही दूर आहे. आता भूषणचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली भूषणने. चेंडू 29 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. नवनाथ पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सतरंगी ट्रॉफी 2024 स्पर्धेचा 3रा दिवस आणि प्रचंड मेहनत आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ रोहित पाटील अँड कंपनी 12 वर्षाचं सातत्य तुम्हाला पाहायला मिळते आणि हा असाच संघ आहे. सुरुवातीच्या काळात बऱ्याचशा स्पर्धाही खेळले मात्र पैसे प्रत्येक खेळाडू 100-200 रुपये काढून स्पर्धा खेळलेले आहेत. या अशा बऱ्याच वेळा खेळ चांगला असतानाही बऱ्याच वेळा पुरस्कार ते मिळत नाही. त्यामुळे खेळाडूंना कधी कधी पैसे काढून ही एंट्री भरावी लागते. सर्व टीम्सला कल्याण डोमेनमध्ये पॅकर्स नाही आहेत. पुरस्कार ते असणं गरजेचं आहे जेणेकरून खेळाडूंना थोडंसं टेन्शन कमी असतं. ज्यावेळी पैसे काढून आपण एंट्री ज्यावेळी खेळतो त्यावेळी थोडासा दबावही असतो. मनामध्ये थोडंसं छलबिल सुरू असते. गौरव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस बॉल होता. स्क्रीन समोर खेळत आहेत. लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉलवरती आलाय गौरवच्या चौकार. चषक ठेवलाय हेडूटने गावाने. गेलेले आदरणीय नवनाथजी पाटील आणि मिथुनजी संते यांसाठी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नाही नक्कीच नवनाथ पाटील नेहमीच त्यांचं योगदान असतं. मग नवरात्री उत्सव असेल. इथे फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल टिपलाय फलंदाज दिनेश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. करण 41 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे पडले टीमला. मात्र 16 वरती 3 विकेट गेलेत आणि गौरव आलेत पहिलेच षटक फेकण्यासाठी. म्हणजे 3 फ्रेश गोलंदाज आतापर्यंत वापरलेत कोणी 20 संघाने. पुढच्या मॅच मध्ये उंबाडेने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर, सिद्धू पाटील अँड कंपनी. सिद्धू आपले खेळाडू रेडी ठेवायचे आहेत कारण की खेळाडू कक्षाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करा. वेळ आपल्याला वाचवायचे लक्षात घ्या. बाराम काळन साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. गौरव फुलटॉस होता. लो फुलटॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले. हर्षलने कॉल दिलाय आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. बघा यष्टीरक्षक चालाक आहेत. कॅप्टन आहेत. 2 धावा इथे पूर्ण आल्या. 2 धावसंख्या पुढे सरकली. 18 वरती 3 विकेट गेल्यात. 41चा पाठलाग करायचा. हर्षलला माहिती आहे
मॅच थोडीशी फसत चालली आहे, त्यामुळे मला मैदानात जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तो मैदानात बॅटिंग करायला आलाय. कमी धावांमध्ये सूरज भंडारी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. चेंडू कार्पेटची सायने खेळत आहेत, गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आता रनआउटची संधी होती गौरवकडे, आता तिसरी पूर्ण होईल का बघायचंय. आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. तुम्ही धावताना एकमेकांकडे बघणं गरजेचं आहे, कॉर्डिनेशन होणं गरजेचं आहे. आदरणीय सुरेशजी हिरा काळन साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय सुरेशजी हिरा काळन साहेब. गावचे आपण पाहिजे हिडोडणे गावचे कोणी ग्रामस्थ इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल, म्हणजे काय आपण तुम्ही ज्यावेळी रन्स घेता तेव्हा त्याही वेळी कारण एकमेकांकडे पाहणं गरजेचं. आताच बघा टक्कर झाली असती त्यामुळे दुखापत तुम्हाला होऊ शकते क्रिकेटमध्ये. खिळपट्टीवरनं कोणी धावू नका. स्प्रे एकवीस धावा झाल्यात, 20 अजूनही करायचे आहेत. प्रतिभा मला सांगते चेंडू शिल्लक आहेत ते 14, म्हणजे 14 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्या या वाहिनीची चर्चा भरपूर आहे. क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. तेजस भोईर, कॅमेरामॅन साहिल भोईर, एक चांगलं कॅमेरा वर्क सुरुवातीपासूनच. ज्यावेळी ही वाहिनी सुरू झाली मला आय थिंक आठवते पहिल्यांदा जितू शेलार यांची स्पर्धा होती खंबाळपाडा येथे, पावसाळी क्रिकेट स्पर्धा, आणि काय कॅमेरा वर्क केलं होतं साहिल भोईर. आणि तिथून नंतर साहिलने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाहीये. आणि एक चांगला कॅमेरा वर्क आणि एक चांगला कॅमेरामॅन म्हणून त्यांची भूमिका राहिलेली आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी. 14 चेंडू 20 धावा करायचे आहेत. मॅच टाय झाली, सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल, लक्षात घ्या. जशी मॅच संपेल उंबाटे संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची. आज खरं तर खोनी आणि पडले संघाचं मी कौतुक करेल. दोन्ही संघ वेळेवर उपस्थित. आय थिंक पडले संघ मला वाटतं 8:30 पावणे 9 वाजता तिथे उपस्थित झाला होता. 14 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. चौदा चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चौदा चेंडू 20 धावा. गौरव चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होईल. 13 चेंडू आणि आता 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पडले टीमला काय अफलातून गोलंदाजी केली या मॅच मध्ये कोणी बी टीमने. केले गौरवने कमबॅक केले. पहिल्या बॉलवरती चौकार त्याला लागला होता, त्यानंतर विकेट घेतली दिनेशची आणि आता विकेट घेतली आहे रोशन बाजऱ्याने. तर प्रथम आलेत. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतात प्रथम. आता 13 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. बऱ्याचशा स्पर्धामध्ये तुम्ही पाहताय कपिल पाटील थोडेसे लवकर येतात वाडेकरचे, ते बऱ्याच वेळा त्यांना बोलवायलाही जावं लागतं. थोडस संघर्ष करतायत ते, गोलंदाजी होत नाहीये चांगली. आता या मैदानात वाडेकर संघाचा नेहमीच खेळ चांगला राहिलाय. हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर. वाडेकर मधनं सुद्धा पदयात्रा सुद्धा जाते शिर्डीला. मला वाटतं प्रणित गेलेत सध्या, भूषण असतील. 13 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. गौरवने कमबॅक केलाय. गौरव सुद्धा लेदर बॉल क्रिकेट खेळतात. हाही चांगला चेंडू होता. आता येणारे 12 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 12व्या खेळाडूंनी मैदान जायचे पाणी घेऊन. तत्पूर्वी ऐकणार होता आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. 12 चेंडू 20 धावांची गरज पडले टीमला. एक सन्मान आपण करूयात. खरं तर पहिल्या पर्वापासून सुरुवात झाली या स्पर्धेची. आजचे 12वं पर्व या स्पर्धेचं आणि तब्बल 12 पर्वांमध्ये ज्यांनी आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत त्या आदरणीय उद्योगपती कोळेगावचे श्रीमान रणजितजी हरिश्चंद्र पाटील मंचावरती उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेवरचं दादांचं प्रेम, या क्रिकेट संघावरचं दादांचं प्रेम मी रोहित पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रणजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा सन्मान करावा.
नेहमीच या सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी वरती आदरणीय रणजितजी पाटील साहेब, आदरणीय अजित पाटील साहेब यांचं प्रेम राहिलंय आणि आज आवर्जून दादा उपस्थित आहे. दादांचं मनापासून आभार. पुन्हा आपण आमच्या मंचाची शोभा वाढवावी. इट्स ओव्हर यू कॉम्बॉक्स जाऊयात आपण पडले विरुद्ध खोणी बीच्या मॅच कडे. एक नजर आता करून आपण विकेटवर टाकूया. कोणी बीचे 6 विकेट गेले होते, पडल्याचे विकेट गेले 4. तर विकेट न गमावता 19 चालतील. मात्र लिगली 12 चेंडू 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर बरोबर एक 4 व्हीलर आहे, ती थोडीशी रिमूव्ह केली तर बरं होईल. तिची काच रिफ्लेक्स आमच्या इथे होतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 रन्स पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि काय घडलंय आता मैदानात, जिथे 2 होत्या तिथे 3 मिळाल्या. तुम्हाला एक एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. 11 बॉलमध्ये आता 17 करायचे त्या मॅच मध्ये. आदर्श 11 पडले टीमला. दोन्ही संघ वेळेवर उपस्थित राहिले. दोन्ही टीम्स चांगला खेळ या मॅच मध्ये करतायत. मात्र फिल्डिंग थोडीशी खराब आहे. 11 चेंडू मध्ये 17 करायचे. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. डाव करायचे ते बॅटर प्रथम कडे स्ट्राईक आली. प्रथम एक पॉवर हिटर आहेत. ज्या बघा तेजस मात्रेला तुम्ही पाहतात याच टीम मध्ये, त्याच कॅलेबरचा खेळाडू आहे प्रथम. 11 चेंडू 17 धावा. बरोबर स्विफ्ट गाडी बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. ती कोणाची खेळाडूंची असेल, मान्यवरांची असेल, थोडीशी रिमूव्ह करा प्लीज. ग्रे कलरची आहे. रवी सुधा मात्रे यांचा बॅनर आहे बघा आणि गणेश पाटील मला वाटतं एडुटणेचे, त्यांच्या बॅनरच्या मागे. लो फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत प्रथम. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. भूषण चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. फिल्डिंगची साथ त्यांना मिळणं गरजेचं आहे, कारण फिल्डिंग युनिट टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं असतं. मयूर काळन यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल काळन यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. इथे वर्षभरून खेळायचं होतं. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. 9 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत. 14 केल्या तरी मॅच जिंकू शकता, कारण विकेटच्या आधारावर होती. टॉस जरूर कोणी बी ने जिंकलाय, मात्र कोणीचे 6 विकेट गेलेत. पडलेचे 4 विकेट गेलेत. हर्षलला माहिती आहे ग्रामीण टेनिस असोसिएशन, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हा विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. पहिलीच मॅच या स्पर्धेची भाल विरुद्ध देवीचा पाडा, विकेटच्या आधारावरती मॅच जिंकली होती भाल संघाने. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. फिल्डिंग खराब आहे खोनी बी टीमची. चौकार. आठ चेंडूचा खेळ शिल्लक 11 धावा अजून करायचे आहेत. 8 चेंडू 11, 10 चालत आहेत. आय थिंक रोशनची गाडी आहे. नक्कीच ही मॅच संपल्यानंतर रिमूव्ह होईल. फुल टॉस बॉल होता. विकेट मिळाली. धक्का क्रमांक 5वा. मॅच ऑन. 7 चेंडू आता 11 करायचे त्या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेले होते खोनीच्या आणि आता पडल्याच्या 5 विकेट गेले आहेत. त्यामुळे मजा येईल आता या मॅच मध्ये. 7 चेंडू 11. आणि या सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीचा आधारस्तंभ आदरणीय रोहिदासजी काळन साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नक्कीच रोहिदास काळन साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मग पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि उंबार्डे. जशी मॅच संपेल तुम्हाला लगेचच मैदान जायचं. लक्षात घ्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स करायचे आहेत. विकेट 5 गेलेत. इथून विकेट जर गेली तर इक्वेशन करण कंपल्सरी येईल, कारण की टॉस खोनी बी ने जिंकलाय. भूषण
चांगला चेंडू होता. काय गोलंदाजी केली. भूषणची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. एक चौकार आला तोही मिस फिल्डिंगचा. आता 6 चेंडू 11 करायचे त्या मॅच मध्ये. कमालीची गोलंदाजी केली या मॅच मध्ये खोनी बी संघाने. 41 धावांचं संरक्षण त्यांना करायचं होतं आणि आतापर्यंत 4 षटकामध्ये फक्त 30 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि 6 चेंडू मध्ये आता 11 करायचे आहेत. जबरदस्त मॅच. तिसऱ्या दिवसाची सुरुवात. पहिलीच मॅच. 40 धावा केल्या होत्या खोनी बीने. अभिमन्यू पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. पुन्हा इक्वेशन सांगतोय. खोनी बीचे 6 विकेट गेलेत, पडलेचे 5 गेले. टॉस खोनी बीने जिंकले. जर इथून विकेट गेली तर इक्वेशन कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, या सूचना आम्ही सातत्याने देत असतो कारण खेळाडूंकडे त्या सूचना पोहोचणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग नाहीये कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आयोजित सतरंगी चषक 2024 हे 12वं पर्व तुम्ही या स्पर्धेचं पाहतायत. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेश भगत. स्पर्धेचा 3रा दिवस. साईल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. थोडंसं फास्ट खेळा. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. मात्र हर्षल पाटील जोपर्यंत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तेजस म्हात्रे, दोन्ही चांगले फलंदाज आहेत. मात्र मैदान तुम्ही ज्यावेळी चांगलं खेळाल त्याच वेळी मॅच तुम्ही जिंकणार आहेत. तुम्ही चांगले जरूर आहात, मात्र ते सिद्ध करावं लागेल आता या मॅच मध्ये. साईल राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 2 धावा घेतल्यात आणि नो बॉलची 1 आणि येणारा चेंडू फ्रीट. सर्व काही घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा झाल्यात. आता 6 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. येणारा चेंडू फ्रीट आहे. मुक्याच्या शनी साईलने नो बॉल टाकलाय. या स्पर्धेमध्ये अनिलने असाच नो बॉल टाकला होता ज्यावेळी मॅच होती. खिडकाली विरुद्ध उसारगर 6 बॉल 16चं इक्वेशन होतं पहिल्या दिवशी आणि त्यानंतर त्याच एंडने शेवटच्या षटकात बिमर बॉल टाकला आणि त्यानंतर ती मॅच उसारगरने जिंकली होती. 6 बॉल 8. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे मिळाली आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 7 धावा करायच्या आहेत. विकेट न गमावता 6 चालू शकतात. मात्र एखादी विकेट गेली तर इक्वेशन कंपल्सरी येईल कारण की टॉस कोणी बी टीमने जिंकलाय. 5 चेंडू 7 धावा. तिसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच रंगतदार तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला पडले, दुसऱ्या बाजूला खोनी बी. नावात बी आहे, मात्र खेळलेत काय चांगले. 40 धावा त्यांनी केल्या होत्या आणि मॅच शेवटच्या षटकात तुम्ही पाहतायत. 5 बॉल 7 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेट 7-1 चे 1-7 जे आपण पाहतोय. दीपेश गीत. इथे तेजस बाद झालेत. 4 चेंडू मध्ये आता 6 करायचे आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 6-6. टॉस कोणी बीने जिंकलाय त्यामुळे आता धावा कंपल्सरी कराव्या लागतील पडले टीमला. येणारी 4 चेंडू 6 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. तेजस मात्र थोडेसे नाराजच दिसत आहेत कारण त्यांची विकेट सॅक्रिफाईस केली हर्षलने. आता भावेश म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. मगाशीच मी उल्लेख केला होता विकेट न गमावता धावा चालत होत्या, मात्र आता विकेट गेले त्यामुळे विकेट समान आहेत. 6-6. टॉस का बॉस खोनी बी संघ आहे. काय लढले त्या मॅच मध्ये. सात धावांची गरज आहे. 6 ने काम चालणार नाही आता. हर्षलला माहिती 1 विकेट जास्त गेली आहे त्यामुळे 7 धावा कंपल्सरी करायचे आहेत. 4 चेंडू 7 धावा. विकेट न गमावता प्रदीप 6 चालवते मगाशी, मात्र विकेट गमावली ना आता त्यामुळे आता 7 करावेच लागतील येणाऱ्या 4 बॉल मध्ये. साईल फिल्डिंग करणारे टीम एसटी रक्षकाला महत्वाची सूचना असेल, ज्यावेळी चेंडू रिलीज करतात त्यावेळी तुम्ही आवाज देऊ नका, हे पंच सांगतायत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा कंपल्सरी करायचे आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथे भावेशही रनआउट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण भावेश एक चांगले बॅटर होते डावखुऱ्याताचे, तेही रनआउट झालेत. या अगोदर तेजस म्हात्रे रनआउट
आणि आता 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 6 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत त्या पडले टीमला. लगेचच निर्णय घेतला होता बॅटिंग करायची आहे आणि आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीने तो निर्णय योग्य ठरवलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे 3 बॉल 6. आता हर्षल पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत मात्र मोठे हिट त्यांच्याही बॅटमधून आले नाहीयेत. फ्री टीम मिळाला होता त्यावरती मोठा फटका आला नाहीये. 3 चेंडू 6 धावा आता करायचे त्या मॅच मध्ये कंपल्सरी. विकेट 7 गेल्या आहेत. खुनी बीच्या 6 गेल्या होत्या. गोलंदाज सज्ज साहिल. इथे काय घडलंय प्रयत्न चांगले होते फाईन लीगच्या क्षेत्ररक्षक त्यालाही माहिती आहे हर्षलची विकेट आहे त्यामुळे डायरेक्ट हिट करणं गरजेचं आहे आणि बॅकअपही होतं. आता 1 सिंगल मिळाली. आता 2 चेंडू 5 धावा. अशीच मॅच पहिल्या दिवशी झाली होती भाल विरुद्ध देवीचा पाडा. शेवटच्या 1 बॉलवरती 3 हव्या होत्या. 2 धावून घेतल्या आणि तिसऱ्या रनला रनआउट झाले होते. इथे 2 बॉल मध्ये 5 करायचे तेच इक्वेशन आहे फक्त संघ वेगळे आहेत. क्रीडांगण तेच आहे स्पर्धा तीच आहे. सतरंगी ट्रॉफी सध्या ज्या स्पर्धेची चर्चा आहे हा वाईट बॉल आहे ऑप्शनच्या बाहेर होता. हर्षल काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करत होते. 2 बॉल मध्ये आता 4 करायचे आहेत. साहिलचा चेंडू बघा स्वतः प्रसाद सहस्त्रबुद्धे सांगतायत की एक्झॅक्ट कुठे चेंडू पडल्यानंतर वाईट आहे आणि या गोष्टी सांगणंही गरजेचं आहे. यंगस्टर्स ज्या बी खेळाडू खेळतात त्यांनाही मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत कंपल्सरी. हर्षल मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 4 धावा. साहिल राईट मोड द विकेट. इथे बॅटची कडा आणि फलंदाज हर्षल बॅक टू द पॅव्हेलियन. साहिलने चांगली गोलंदाजी केली नाही. मॅच शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 4 रनाची गरज. पाहायला मिळतोय हम सीधे साधे अक्षय. बघायचंय अक्षय विजयाचा चौकार मारतील का. आता 41 धावांचा पाठलाग करायचा होता पडले टीमला आणि ती मॅच आता शेवटच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 4 रनची गरज. काय मॅच रंगले करण. सतरंगी चषक 2024 आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये रफ अँड टफ मॅचेस होतात. शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस जातात. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी 12व पर्व तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल आणि 4 धावा करायचे आहेत. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटच्या बॉलसाठी 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाज साहिल. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता मात्र अक्षय थांबले सुरुवातीला. आणि इथे सामना जिंकलाय तो खोनी बी संघाने. अभिनंदन. हार्ड लक म्हणूया आपण पडले टीमला. काय गोलंदाजी केली साहिल साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या मॅच मध्ये भूषणने चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये साहिलने चांगली गोलंदाजी केली आणि अखेर खोनी बी संघाने विजयाचं खातं ओपन केलंय सतरंगी ट्रॉफी 2024 मध्ये. म्हात्रे साहेबांचं सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी करण काळन.
रोहिदास खान यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मदन म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे एडुडनेचे. प्रिया मदन म्हात्रे आलेले त्यांचा सत्कार केला जाईल. रोहिदास खान यांच्या शुभ हस्ते 2 सत्कार आम्ही करणार आहोत. मदन म्हात्रे यांचा सत्कार सर्वप्रथम आम्ही करणार आहोत. त्यानंतर मिथुन संत यांचाही सत्कार करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून नवनाथ पाटील आणि मिथुन म्हात्रे यांच्या नाश्त्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. नवनाथ पाटील यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली या स्पर्धेसाठी. मिथुन संत यांचेही सहकार्य त्यांचाही सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. तत्पूर्वी मदन म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि तो सन्मान ते स्वीकारत असताना चला फिल्डिंग लावायची उंबारडे. त्यानंतर मिथुन संत या आपलाही सत्कार होईल. यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मिथुन संत यांचाही सत्कार